शिर्डीच्या साई मंदिरामध्ये सर्वसामान्य भाविकांसोबत व्हीआयपी मंडळींची पण मांदियाळी असते। पण या व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे सर्व व्हीआयपी दर्शन हे पहाटे 4 ते 6 या वेळेतच घ्यावे, अशी मागणी आता माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे। जे व्हीआयपी आहेत, जे पासद्वारे पैसे देऊन दर्शन केले जातात, तर जसं तिरुपतीमध्ये आपण कधीही व्हीआयपी पास जर काढला तर त्याला आपल्याला दर्शनाची वेळ ही निश्चित पहाटे 4 ते सकाळी 6 पर्यंतच केलेली आहे। दिवसभरात कधीही तिरुपतीला व्हीआयपी दर्शनाचा पास मिळत नाही। आम्ही संस्थांना हीच विनंती केली की आपण देखील तिरुपतीच्या धर्तीवर त्याचा अभ्यास करावा। माझा प्रश्न व्हीआयपी दर्शनासंदर्भात आहे की व्हीआयपी आल्याने जे रांगा थांबवल्या जातात, सामान्य भक्ताला वेठीस धरलं जातं, हे होणार नाही। छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत औरंगजेबाची कबर हटवा ही मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर थेट उखडून काढण्याचा इशारा दिला। आणि या पार्श्वभूमीवर एकंदरीत जर आपण बघितलं तर आज सुरक्षा यंत्रणा अधिक अलर्ट झालेली आहे। खुलताबाद शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी होते आहे। औरंगजेबाची जिथे कबर आहे त्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। या संदर्भात छत्रपती संभाजीनगरमधून आढावा आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी घेतला, बघूया। 31 मार्च पर्यंत औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा आम्ही उघडून टाकू असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता। त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक अलर्ट झालेल्या आहेत। आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे, उद्या पाडवा आहे आणि परवा ईद आहे। या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरामध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक वाढवण्यात आलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। इथे औरंगजेबाची कबर आहे, त्या कबरीच्या परिसरामध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून पोलिसांचा कडक बंदोबस्त होता। तो बंदोबस्त अधिक आता वाढवण्यात आलेला आहे। हे बॅरिगेट्स अगोदरच लावण्यात आलेले होते। याही ठिकाणी प्रत्येकाला चौकशी करून आत सोडलं जात आहे आणि मध्ये जिथे औरंगजेबाची कबर आहे तिथे सुद्धा चेक करून पाठवलं जात आहे। त्यासोबतच खुलताबाद शहरामध्ये येणारे छत्रपती संभाजीनगर शहराकडून असेल किंवा इकडून कन्नडकडून असेल, वेरूळकडून असेल, त्या सगळ्या रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिगेटिंग केलेलं आहे। सगळा जो परिसर असेल तो पोलिसांच्या निगराणीखाली असणार आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, खुलताबाद। आता पुढे आणखी एक मोठी बातमी, आणि ही बातमी सलमान खान संदर्भातली आहे। सलमान खानने राम मंदिराचं घड्याळ घातलं आणि त्यावरून मौलाना संतापले असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं, राम मंदिराचं घड्याळ घालून सलमान खानने गैर इस्लामी काम केलंय। त्यानं पश्चाताप करावा ही मागणी उत्तर प्रदेशमधले मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी केली आहे। सलमान खान हा शरियाचा गुन्हेगार आहे असं देखील ते म्हणालेले आहेत। चाहता हूं उनसे और उनको मसले शरई बताना चाहता हूं कि वो सबसे पहले मुसलमान हैं और किसी भी मुसलमान को शरीयत इस बात की इजाजत नहीं देती है कि वो गैर मुस्लिमों के मजहबी शियार को या उनकी इमारतों को या उनकी मंदिरों को वो प्रचार करें। शरीयत की नजर में वो गुनहगार है और ये नाजायज और हराम है। दरम्यान सिकंदर चित्रपटावरती सलमान खानची पहिली प्रतिक्रिया आली। मी अनेक वाद पाहिले, त्यामुळे सध्या कोणताही वाद नको ही प्रतिक्रिया सलमान खानने दिली आहे। मौलानांनी सलमानच्या घड्याळावरती आक्षेप घेतलेला आहे आणि त्यानंतर आता सलमानची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। नहीं चाहिए भाई हमको कोई कंट्रोवर्सी से, हमका बहुत सारे कंट्रोवर्सी से गुजर चुके हम, हमको नहीं चाहिए कोई कंट्रोवर्सी। एंड आई डोंट थिंक कंट्रोवर्सीज की वजह से कोई फिल्म हिट होती है। हमने तो देखा ही है कंट्रोवर्सीज में कि फ्राइडे की रिलीज नेक्स्ट ट्यूसडे हुई है वगैरह, तो वी डोंट वांट एनी। अभी भी है टाइम भाई, ये 3-4 दिन निकल जाने दो और पिक्चर रिलीज हो जाने दो, उसके बाद भी कोई कंट्रोवर्सी चाहिए नहीं। यानंतर पुढे आणखी एक मोठी बातमी, खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपला थेट घरचा आहेर दिलेला आहे। बरं ते काय म्हणाले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात कायदा तयार करायला बजेटची गरज नाही असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे थेट कान टोचलेत। तर उदयनराजेंच्या विधानामुळे विरोधकांना आयतं खोलीत मिळालंय। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ अनेकदा मी सांगून सुद्धा
हे तर अगोदरच व्हायला पाहिजे होतं. कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसते. मी मागच सांगितलं होतं की मोकोकासारखा जो कायदा आहे, कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल, किमान एक 10 वर्ष सक्त त्याला शिक्षा लागू झाली पाहिजे. उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील. खरं बोलतात. जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून, तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली. आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले. यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यासह राज्यामध्ये तापमानाचा पारा जो आहे तो वाढतोय. पुण्यात पारा 40°C वरती गेलेला आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा ऊन सध्या वाढताना दिसतंय. आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 23 रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य विभाग सज्ज झालाय. विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आलेला आहे. कोकण किनारपट्टीला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला लागलेल्या आहेत. मच्छीमारीच्या शेवटच्या हंगामामध्ये मासेमारी ठप्प झाली. बाजारपेठेवरती याचा परिणाम दिसतोय. वाशिमच्या रिठत ग्रामपंचायतीमध्ये 2 महिला सदस्यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. मुक्ताबाई ढोकळ आणि मनीषा ढेंगळे अशी त्यांची नाव आहे. 2 महिलांची एकाच पदी निवड करणारी रिठड ही एकमेव ग्रामपंचायत आहे. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी महसूल विभागाने मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सांगोला या ठिकाणी मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ झाला. वाळू उपलब्ध झाल्यानं घरकुल बांधकामांना वेग येणार आहे. केंद्र सरकारने निधीसाठी नकार दिल्यानं स्मार्ट सिटीची जबाबदारी आता महापालिकेकडे आली आहे आणि या अंतर्गत असलेले अनेक प्रकल्प अजूनही प्रलंबित आहे. ते पूर्ण होण्याची शक्यता सुद्धा धूसर आहे. छत्तीसगडमध्ये 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे. सुकमा जिल्ह्यामध्ये माओवादी आणि पोलिसांमध्ये सकाळपासून चकमक सुरू आहे. छत्तीसगड पोलीस, सीआरपीएफच्या 2 टीम्स आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली आहे. त्यामध्ये 2 जवान जखमी झाले आहेत. नंदुरबारमध्ये आपण पाहतोय आदिवासी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या ठाणेपाडा आश्रमशाळेचं वीज कापण्यात आली. या आश्रमशाळेचे 4 महिन्याचे 66,000चे बिल थकले. मात्र त्यासाठी शासनाकडून कोणतंही अनुदान आलेलं नाही. आश्रमशाळेत 300 विद्यार्थी असून ऐन परीक्षेच्या काळात वीज कापली. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामर गावात पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलंय. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणी वाया गेल्याचा आरोप केला जातोय. गावात पाणी टंचाईमुळे 3 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय. त्यामध्ये पाईपलाईन फुटल्यानं ग्रामस्थ त्रस्त झाले. रानसाई धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागलाय. त्यामुळे धरणामध्ये जून अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. रानसाई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत नसल्यानं उरणच्या नागरिकांवर पाणी कपातीचं संकट वाढतंय. ही स्थिती बदलून उरणला पाणीदार करण्याची मागणी केली जाते. बीडमधल्या झालेल्या मेळाव्यादरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आणि त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पुढील 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली ते असणार आहेत. कोल्हापूरमधील हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर कामगारांचं अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. इंडो काउंट कामगारांच्या आंदोलनाला वेगळं वळण आलंय. गेले 4 दिवस इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी आंदोलकांवरती बळाचा वापर केलेला आहे.
हरवलेले 16 मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी बुलढाणा पोलीस स्टेशनने केली असल्याचं बघायला मिळतंय. याशिवाय जर आपण बघितलं तर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल देखील हरवल्याची माहिती सध्या मिळते. पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने तपास केलाय. तपासांती 16 मोबाईल बुलढाणा पोलिसांनी आता जप्त केलेले आहेत. पुण्यात प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या 2 मजल्यांवरती आग लागली. आग मोठ्या प्रमाणात असल्यानं रूफला असलेले सोलर पॅनल सुद्धा जळाले. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आल्यानं अर्ध्या कंपनीला वाचण्यात यश आलेलं. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. भंडाऱ्यात आरो प्लांटच्या पाण्याचे कॅन वाटप करणाऱ्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय. वाहन रस्त्यालगतच्या गॅरेजमध्ये शिरलेलं आणि या अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी तर 2 जण किरकोळ जखमी झालेले आहेत. या घटनेमध्ये गॅरेजचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे. नागपूरमध्ये 4 चाकीचं नियंत्रण सुटल्यानं गाडी भिंतीवरती आदळलेली आणि अपघात झाला. या अपघातामध्ये 5 जण जखमी झाले. त्यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. यात अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. मनमाड बाजार समितीमध्ये कांदा, मका, धान्य लिलाव आजपासून 4 दिवस बंद असेल. सणासुदीच्या काळात आणि मार्च एंडिंगमुळे बँका बंद आहे, त्यामुळे व्यापारी वर्गाच्याही विनंती अर्जानुसार समिती बंद असेल. तिकडे सिंधुदुर्गमध्ये बांबू मोठ्या प्रमाणात महागलेला आहे. त्याची किंमत 20 ते 30 रुपयांवरून 150 ते 200 रुपयांवर गेली. गुढीपाडव्याच्या सणामध्ये बांबूची गुढी उभारली जाते. मात्र गेल्या काही वर्षात बांबूची तोड मोठ्या प्रमाणात झाल्यानं बांबू मिळत नाहीये. यामुळे याचा फटका जनसामान्यांना बसतोय. बरं पालकांनो, आता इकडे लक्ष द्या, कारण पनवेल महापालिका हद्दीत 7 शाळा, तब्बल 7 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलं. पनवेल महानगरपालिकेने या 7 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आणि या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं पालकांना आवाहन सुद्धा सध्या करण्यात आलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय. मोठी बातमी म्हणावी लागणार आहे. तर आता 7 शाळांमध्ये आपण पाहतो ही यादी थेट जारी केलेली आहे आणि ॲडमिशन घेऊ नये असं देखील सांगितलं जातंय आणि ही माहिती स्वतः पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी दिलेली आहे. मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे, याशिवाय अर्कम इंग्लिश स्कूल तळोजा, काळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल तळोजा, पाचनंद या शाळा अनधिकृत आहेत. ओशन ब्राईट कॉन्व्हेंट स्कूल तळोजा, बजाज इंटरनॅशनल स्कूल तळोजा, ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल कळंबोली, द वेस्ट हिल हाय इंटरनॅशनल स्कूल तळोजा. सध्या आपण बघतो गल्लीबोळात प्री प्रायमरी शाळांनी धुमाकूळ घातलेला आहे आणि या प्री प्रायमरी शाळांमध्ये अतिशय लहान बालकं शिकण्यासाठी येतात. मात्र त्यांच्यासाठी उपलब्ध सुविधा, शुल्कांचं नियमन करणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. मात्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्री प्रायमरी स्कूलची ॲपच्या माध्यमातून नोंदणी करणं बंधनकारक आहे. नव्या धोरणानुसार शालेय शिक्षणाची रचना 1ली ते 10वी आणि 11वी ते 12वी अशी असणार आहे. यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं वडू ग्रामस्थांनी अनवाणी याची पायी चालत मुक पदयात्रा काढली. अर्धा तास मौन पाळून यावेळी संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानाचं स्मरण सुद्धा केलेलं आहे. शनी अमावस्येनिमित्त भाविकांची शनी शिंगणापूरमध्ये मोठी गर्दी झाली आहे. चौथऱ्यावरती प्रवेश बंदी आहे. 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यातील कसबा या ठिकाणी देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे. शिंपणे उत्सवानिमित्त लाल रंगामध्ये भक्तगण धावून निघाले. शिंपणे उत्सवामध्ये लाल रंगाची मनसोक्त उधळण सुद्धा करण्यात आली.
भुसावळमध्ये रमजान ईद आणि गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे शहरात पोलीस बंदोबस्तात गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात आहेत. दरम्यान नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलेलं आहे. तुळजाभवानीला 1 किलो सोन्याच्या 11 बिस्किटांचं गुप्तदान देण्यात आलंय. त्यातील प्रत्येक बिस्किट 100 ग्रॅमचं आहे. त्याची किंमत 1 कोटी रुपये आहे. शुक्रवारी सकाळी दानपेट्या उघडण्यात आल्या तेव्हा भाविकांना अर्पण केलेल्या सोन्याची बिस्किटं आढळलेली आहेत. आणखी एक मोठी बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि भवानी मातेचं दर्शन घेऊन मंदिराची पाहणी ते करणार आहेत. फडणवीसांसमोर मंदिर विकास आराखड्याचं सादरीकरण सुद्धा करण्यात येणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आता बातमी महत्वाची बरं. 31 मार्चला ईद आहे, मात्र देशभरातल्या बँकांची ईदची सुट्टी रद्द झालेली आहे. यामागचं कारण काय आहे तर 31 मार्च रोजी रमजान ईद निमित्त महाराष्ट्रात आणि भारतातल्या बहुतांश राज्यांमध्ये सुट्टी देण्यात आलेली होती. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन निर्देश जारी केले. त्यानुसार बँकांची ईदची सुट्टी रद्द झाली. यामुळे आता रमजानच्या दिवशी सर्व बँका सुरू राहतील. 29 मार्चला 5वा शनिवार असल्यानं बँका सुरू. बँकांची 31 मार्चची रमजानची सुट्टी ही रद्द झाली आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यानं सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे. 1 एप्रिल रोजी बँकांना मात्र सुट्टी असेल. वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज होणार आहे. बातमी मोठी आहे. हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, उत्तर आशिया, वायव्य आफ्रिका आणि युरोप याशिवाय उत्तर ध्रुव, आर्टिक महासागर आणि अटलांटिक महासागर यासारख्या ठिकाणी दिसेल. आज दुपारी 2:21 हे सूर्यग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी 6:14 ते संपेल. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सूतक काळ वैध राहणार नाही. ग्रहण काळात शुभ कार्यांवरती कोणतीही बंदी राहणार नाहीये. सूतक काळ वैध नसल्यानं मंदिराचे दरवाजे बंद होणार नाही किंवा पूजा करण्यासही मनाई नसेल. दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबूतरखाना हटवण्याच्या हालचाली सुरू आहे. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्याच्या तक्रारींमुळे हा कबूतरखाना वरळी अथवा प्रभादेवीमध्ये स्थलांतरित करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. त्यामुळे आता शहरातील इतर कबूतरखाने जे आहेत ते देखील हटवावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होऊ लागली आहे. यानंतर राज्यभरातल्या राजकीय बातम्या वेगवान स्वरूपात. पंतप्रधान मोदी उद्या गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर. विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन, त्यानंतर दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालय इथे जातील. दरम्यान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची 336वी पुण्यतिथी पुण्याच्या वडू बुद्रुकमध्ये साजरी होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार याशिवाय अन्य खासदार देखील उपस्थित असणार आहेत. अमरावतीमधील उपविभागीय कार्यालयाच्या वेबसाईटचं लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात आलंय. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं असल्याचं बघायला मिळतंय. या वेबसाईटमध्ये सरकार राबवत असलेल्या विविध योजना, शासनाचे GR या संदर्भात माहिती आहे. बरं, आता तुम्ही चहा पीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही पीत असलेला चहा तुम्हाला आजारी पाडू शकतो. बरं, असं मी का म्हणतेय? कारण चहामुळे गंभीर आजार होण्याचा धोका आहे आणि हा दावाही करण्यात आलाय. बरेच जण चहा पितात, त्यामुळे याची सत्यता आम्ही पडताळून बघितलेली आहे. यामुळे नेमकं काय सत्य समोर या पडताळणीमध्ये आलं बघूयात. सुबह उठते ही खाली पेट में चाय कभी नहीं पीनी चाहिए. इससे पेट में एसिडिटी बढ़ सकती है. रात को सोने से पहले भी चाय
कभी ना पिए। ऐसा करने से आपकी नींद डिस्टर्ब होती है। खाली पेट चाय पीने से एसिडिटी के साथ कब्ज और सकाळचा चहा आजार होणार 10। उपाशी पोटी चहा आरोग्याला हानिकारक। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही सकाळी सकाळी काहीही न खाता फ्रेश झाल्यानंतर चहा पित असाल तर आजारांना निमंत्रण देताय, कारण उपाशी पोटी तुम्ही चहा प्यायलात तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात असा दावा करण्यात आलाय आणि या समस्या हळूहळू वाढून तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। हा दावा गंभीर आहे आणि बरेच जण सकाळी उपाशी पोटी चहा पितात, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली। मात्र त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात। तुम्ही सकाळी उपाशी पोटी चहा पित असाल तर गंभीर परिणाम होऊ शकतात। पोटाचे विकार, हार्ट, ब्लड प्रेशर, ऍसिडिटी, अपचन अशा समस्या उद्भवू शकतात। या मेसेजची पडताळणी करण्यासाठी आमच्या टीमनं माहिती मिळवली, त्यावेळी चहा हा आरोग्यास हानिकारक असल्याचं समोर आलं। मात्र याबाबत अधिक माहिती आहार तज्ज्ञ देऊ शकतात, त्यामुळे तज्ज्ञांकडूनच चहा संदर्भातली माहिती जाणून घेतली। चहा हा उपाशीपोटी नाही घेतला पाहिजे, कारण का सगळ्यात बेसिक थिंग आपल्याला जे दिसून येतं त्याच्याने ऍसिडिटी होऊ शकते, खूप जास्त ब्लोटिंग होऊ शकतं, काही जणांना कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया होतो। सकाळी जे लोक चहा घेतात बऱ्याचदा ते ॲडिक्शनमुळे घेतात आणि जर ते सवय नाही थांबवली तर ते ॲडिक्शन खूप वाढत जातं। आता जेव्हा लोक चहा घेतात सकाळी त्याच्यामुळे असं पण होतं की आपण त्याच्यामध्ये शुगर जास्त टाकतो, त्याच्यामध्ये दूध असतं, त्याच्याने ज्या शुगरमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि त्या इन्सुलिन रेझिस्टन्सला जर राईट टाइमला ट्रीट नाही केलं तर पुढे जाऊन डायबिटीज पण होऊ शकतो। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। चहा उपाशी पोटी घेतल्यानं ऍसिडिटी वाढते, इन्सुलिनचं प्रमाण वाढून डायबिटीस होण्याची भीती असते, हाय ब्लड प्रेशर, डिहायड्रेशन, झोपेची समस्या जाणवते। चहा उपाशी पोटी पिणं योग्य नाही। चहा पिण्यापूर्वी त्याआधी काहीतरी खावं। त्यामुळे आमच्या पडताळणीत सकाळी उपाशी पोटी चहा पिणं आजाराला आमंत्रण असल्याचा दावा सत्य ठरलाय। तुम्हाला चहा प्यायचा असेल तर त्याआधी नाश्ता किंवा काहीतरी खायला हवं, नाहीतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर आरोग्यासाठी चहा घातकही होऊ शकतो हे आपण या रिपोर्टच्या माध्यमातून बघितलं। आणि यानंतर बातमी महत्त्वाची, बरं तुम्ही समृद्धी महामार्गावरून प्रवास करतात का? जर हो तरी बातमी आवर्जून बघा, खिशाला आता कात्री बसणार आहे। एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर 19% टोल वाढ लागू करण्यात आलेली आहे। नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे। या मार्गावर प्रवासासाठी 1290 रुपये टोल द्यावा लागेल। पुढील 3 वर्षांसाठी म्हणजे 31 मार्च 2028 पर्यंत हे टोल दर लागू असणार आहे। सध्याचे दर आपण कारचे पाहतोय 1080 रुपये, नवीन दर 1290 रुपये होणार आहेत। सध्याचे मिनी बसचे दर 1745 रुपये, जे पुढे 2075 रुपये होते। सध्याचे बस आणि ट्रकचे दर 3655 रुपये, जे आता पुढे वाढणार आहे, 4355 होतील। अवजड वाहनांचे सध्याचे दर 5740 रुपये, नवीन दर मात्र 6830 रुपये होणार आहेत। अति अवजड वाहनांचे सध्याचे दर 6980 रुपये आहेत, तर नवीन दर 8315 रुपये असू शकतात।